नमस्कार। सेवानिवृत्त शिक्षिका पुष्पाताई होनमाने यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न। विद्यार्थ्यांना प्रेमानं आणि शिस्तीनं घडवणाऱ्या आदर्श शिक्षिकेला मान्यवरांकडून निरोप। जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा होट्टल येथील शिक्षिका श्रीमती पुष्पाताई संभाजीराव होनमाने श्रीरामे मॅडम यांचा सेवानिवृत्ती सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केंद्रप्रमुख बाबूराव केलासे यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक बसवंत गोपचडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा नजीमा रजाक शेख, सरपंच इंदरबाई सूर्यवंशी, माजी केंद्रप्रमुख गंगाधर लोणे, माजी ASI किनवट प्रकाशराव ठोंबरे, माजी पदोन्नत मुख्याध्यापक निळखंठराव बाजगिरे, अडत व्यापारी संघ उदगीरचे बालाजीराव लवटे, जिल्हा परिषद नांदेड येथील आरोग्य विभागाचे अधिकारी प्रशांत ठोंबरे, केमिकल इंजिनियर पुणे येथील सचिन बाजगिरे, कामरसपल्लीचे पोलीस पाटील गणेश पाटील, SDFC बँक देगलूरचे कर्मचारी नितीन खानापूरकर, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षक हनुमंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। श्रीमती पुष्पाताई संभाजीराव होनमाने मॅडम यांनी 19 जून 1995 रोजी नागराळ येथील आपल्या सेवेला सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी देगलूर येथील भटगल्ली, बेटमोगरा, कुशावाडी आणि होट्टल येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत 2009 ते 2025 दरम्यान अध्यापन सेवा बजावली। त्या कधी कठोर शिस्तीत, कधी प्रेमळ ममतेतून विद्यार्थ्यांना घडवले। शिक्षकी पेशा हा माझ्यासाठी केवळ नोकरी नव्हे तर साधना होती, असे उद्गार त्यांनी काढले। या कार्यक्रमात श्रीमती पुष्पाताई होनमाने मॅडम यांनी त्यांचे पती आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीरामे सर यांच्या उपस्थितीकडून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, पुष्पहार भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी सहशिक्षिका कौशल्या बिरादार, मुलगी कल्पना ठोंबरे, निळखंठ बाजगिरे आणि विद्यार्थिनी दुर्गा घाटे यांनी मनोगत व्यक्त केले। या मनोगतातून भावनिक गौरव उद्गार काढण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक विश्वनाथ पाटील, आभार प्रदर्शन मुख्याध्यापक बसवंत गोपचडे यांनी केले। यावेळी एन्नोदीन वारसी, रमेश जाधव, रविकिरण जाधव, जयश्री महाजन आणि केंद्रातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, नागरिक, पालक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आदींचा उपस्थिती होती। मिलिंद वाघमारेसह मी गोविंद आंभोरे, माइंडलाइट मीडिया। 19 ते 31/5/2025 म्हणजे रिटायर होईपर्यंत त्यांनी आपल्या शाळेवर सेवा बजावली। मुलांना विविध उपक्रमातून शिक्षणाची गोडी निर्माण केली। अगदी प्रत्येक विद्यार्थी त्याच्या सर्वांगीण विकासास कशी चालना मिळेल यासाठी प्रयत्न केला। मी होट्टल शाळेचे मुख्याध्यापक, सहकारी सर्व शिक्षक वृंद, सर्व शिक्षिका यांनी नेहमीच त्यांना मोलाचे सहकार्य केलेले आहे। सगळ्यांनी मिळून नेहमीच शाळेचा दर्जा कसा उंचावता येईल यासाठी प्रयत्न केलेला आहे। मी आपल्या सर्वांचे आभार मानते। माझ्या आईला तुम्ही नेहमीच चांगले सहकार्य केलेले आहे। खरे तर स्त्री कधीच रिटायर होत नसते, फक्त आज माझी आई शासकीय सेवेतून कागदोपत्री रिटायर झालेली आहे। पण एका स्त्रीची ड्युटी, मला वाटतं की एक शिक्षक तरी कामावरून सुट्टी घेऊन घरी जातो, पण एक शिक्षिका ही इथल्या ड्युटीवरून घरच्या ड्युटीवर रुजू होते। तिची ड्युटी ही नेहमी ऑन असते आणि अखंड सेवा तिची चालूच राहते। आपल्या कुटुंबाप्रती ती नेहमीच सेवेत असते। मागील महिन्यात माझ्या वडिलांना अटॅकचा त्रास झाला होता। अचानक आलेल्या डोंगरासारख्या संकटांना संयमाने तोंड माझ्या आईने दिलेले आहे। खंबीरपणे वडिलांसाठी धडपड करून वडिलांना ऑपरेशन करून सुखरूप घरी आणले। 2 जावई, 2 मुली, नातू, माझा चुलत भाऊ संजूदादा, आम्ही सगळे तिच्या सोबत उभे होतो अगदी शेवटच्या क्षणापर्यंत। पण माझ्या आईने खचून न जाता अगदी खंबीरपणे हिमतीने प्रयत्नांची पराकाष्ठा करून माझ्या वडिलांना सुखरूप घरी आणले। आम्हा दोन्ही मुलींना चांगले शिक्षण आणि संस्कार दिले। माझी आई आज 30 वर्षांच्या सेवेतून निवृत्त होत आहे। मला माझ्या आईचा सार्थ अभिमान आहे। मॅडम बद्दल सांगायचं तर आपल्या सर्वांना माहितच आहे, त्यांच्या पर्सनॅलिटीवरूनच समजतं की मॅडम एक हाडाच्या शिस्तीच्या शिक्षिका होत्या। आता सर सांगितले की त्या स्पष्टवक्त्या होत्या, पण तेवढंच वरून जेवढं कणखर होत्या तेवढंच मनातून त्या मवाळ होत्या आणि प्रेमाने लेकरांना, सोबतच्या सहकाऱ्यांना समजावून सांगायच्या आणि ते आम्ही प्रेमाने अप्पा असं म्हणत होतो।
आणि अगोदरच आमच्या शाळेतून 2 वर्षापूर्वी माय ज्यांना म्हणत होतो त्या अशा ज्येष्ठ शिक्षिका सो कोंडेकर मॅडम ह्या रिटायर झाल्या होत्या. त्यानंतर आम्ही लाडानी, कुतूहलानी किंवा कौतुकाने आम्ही ह्यांना अक्का म्हणायचो. अक्का आल्या थांबा म्हणल्यानंतर आम्ही सुद्धा जर एखादं लूज जर पडलेलं असेल शाळेमध्ये एखादं काम करताना, पण अक्काच्या भीतीनं म्हणा किंवा आदरयुक्त भीतीनं म्हणा, अक्का आल्या आल्या म्हणून आम्ही सगळे एकमेकाला असे काय म्हणायचं धमकवत होतो की अक्काला आम्ही सांगतो किंवा अक्का येणार आहेत बघा, बघणार आहेत का. म्हणजे जरी मुख्याध्यापक गोपछडे सर जरी असतील पण आम्हाला एक आदरयुक्त भीती म्हणणं योग्य नाही, पण ते शब्दामध्ये तुम्हाला समजण्यासाठी मध्ये एक आदरयुक्त भीती त्यांची होती. जसे शिक्षकांना होती तसं विद्यार्थ्यांनाही होती. एक शिक्षक म्हणल्यानंतर आपण आता ह्या जागतिकीकरणामध्ये ह्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये म्हणा किंवा जे काही नवीन नवीन GR येतात त्यामध्ये आपल्याला असं सांगण्यात येते की मुलांना भीती दाखवू नका, त्यांना मार द्यायचं नाही, शिक्षा करायची नाही, बोलून शिक्षा नाही, मारून तर शिक्षा दूरच राहिली. पण कुठेतरी शिस्त हे विद्यार्थ्यांना असणं गरजेचं आहे आणि ते शिस्त लावण्यामध्ये आजचे आम्ही शिक्षक हे जे न्यू कमर्स आहोत ते थोडेसे मागे पडतोय. कारण एक भीती वाटते की कुठे तर लागेल किंवा बोलून त्यानं दुखावेल आणि गाववाल्यांची कंप्लेंट्स येईल. असं जेव्हा मॅडम मात्र कणखर होत्या आणि खंबीर होत्या, त्यांचं मत होतं की नाही कुठेतरी शिस्त ही हवीच मुलांना आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही राहायचो. ते एक आमच्यासाठी आधारस्तंभ होत्या. काही करायचं जसं आईच्या मागे काही खोड्या करायच्या किंवा चुका करायच्या आणि मागे जाऊन थांबायचं, त्या पद्धतीनं आम्ही जे तिघी इथं आम्ही सहशिक्षिका आहोत तेव्हा आम्ही दोघी तर ज्युनियर असल्यामुळे आम्ही नेहमी म्हणायचो की आमच्या पुढे आमचा लीडर कोण आहे तर सन्माने मॅडम आहेत. त्यामुळे बाकीचे पण थोडेसे म्हणायचे हो बरोबर आहे. आम्ही तिथे सेवापूर्तीला शुभेच्छा देण्यासाठी आलो. आम्ही तुम्हाला आहेर आणलेला आहे. आमचा आहेर अगोदर न घेता तुम्ही आहेर दिला त्याबद्दल तुम्ही आमचा सन्मान केला. तुमचंही अभिनंदन. या स्थानिक शाळेचं अभिनंदन, केंद्राचं अभिनंदन. तर केंद्रात एकूण 18 शाळा दिसतात. बसल्या म्हणजे लक्षात आलं आणि मी देगलूरला 2 वर्ष काम केल्यामुळं त्या गावची नावं मला सर्व माहीत आहे किंवा माझे सर्व मित्रच आहेत, शहरी परिचयच आहेत. म्हणून या ठिकाणी जास्तीचं न बोलता फक्त शिलान्यासाबद्दल नंतर बोलेल, पण मॅडमविषयी काय अनुभव आला तर ते अतिशय आपल्या कामासाठी तत्पर कर्तव्यदक्ष आहे. तर मी देगलूरमध्ये असताना त्यांच्या घरी जाण्याचा योग आला तर त्यांनी शाळेला स्वतः ऑटो बांधून गेले. एकट्यानेच ऑटो बांधला आणि एकट्याने केलं. ते म्हणून तुम्हाला एसट्या भरपूर आहे, तो काही तुमचे शिक्षक जात असते तुम्ही त्याच्यासोबत जा. नाही सर आपल्याला कधी वेळ होईल म्हणून मग मी ऑटो स्वतः बांधला आहे. मी स्वतः ऑटोनं जाण्याचं करतो. मग सरांच्या घरी ऋणानुबंध करण्याचा आमचा योग आला. त्यावेळी सुभाष बाबू म्हणायचे की बादगिरे सरांची मुलगी आहे तुमच्या मुलाला करा. माझ्या मोठ्या मुलगा इंजिनियर आहे त्याच्यासाठी त्यांनी म्हणले, पण मी म्हणलं बाबा दोघांच्या वयात खूप अंतर आहे. पण नंतर त्यांनी म्हणले बाबा छोट्या मुलासाठी आम्ही तयार आहोत. मग मी विचार केला की आई वडील शिक्षक आहेत म्हणजे घरी मुलांना त्यांना लक्ष द्यायला वेळ भेटत नाही. मग मुलगी घरातलं काम करते किंवा नाही, अज्ञाधारक आहे किंवा नाही, थोडी शंका आहे. मग मी त्यांच्या घरी 4 दिवस जाण्या येण्यामध्ये माझ्या लक्षात आलं की त्यांचे लेकरं कोणीही अज्ञाधारक आहेत, घरातली कामं स्वतः करतात, शिक्षणात हुशार आहे, दिसायला चांगलं आहे, मग करायला काही हरकत नाही. म्हणून आम्ही त्यांचे जणांमध्ये झालो. या ठिकाणी जास्तीचं न बोलता माझ्या सोनाच्या किंवा मुलाच्या कुटुंबात सर किंवा ताई कसलाच हस्तक्षेप करत नाही ते सत्य सांगतो. त्यांची मुलगी उदगीरला येते. आल्यानंतर मी म्हणते बा तू आधी देगलूर जा. ती म्हणते बाबा, मला बाबा म्हणते. मला सुरुवातीला बाबा म्हणून मी फार मोठा झाला वाटलं, वयस्कर झाला वाटलं. पण तसं नाही, ते बाबामध्ये जिव्हाळा आहे. तो जिव्हाळा पप्पा मम्मी मध्ये नाही असं मला अनुभव. आपल्या विद्यार्थ्याला घडवतो आणि पुढे नेतो. आपल्या जीवनात आपण आपल्या गुरूंना मान दिला पाहिजे, सन्मान दिला पाहिजे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. अगदी मस्तपणे शिवाजी बाबा कुठलाही डाग लागू नाही. मी गेली वर्षी 2024 मध्ये मार्चमध्ये इथे आलो. हॉस्टेल मला मिळालं. शंकरात आणि भवानीचं दर्शन मला झालं. त्यांच्यासोबतच
आदरणीय हनुमानी मॅडम सारख्या ज्येष्ठ शिक्षिकेचा मला मार्गदर्शन मिळालं. तेरा मॅडम सांगितलं, दादानं सांगितलं, अक्का अक्का हा शब्द इतका मोठा आहे, त्याच्यामध्ये आई वडील बहीण सगळ्या गोष्टीमध्ये आल्या. असं प्रेम करणारं व्यक्तिमत्व. सुरुवातीला जॉईन व्हायला आलो, त्यावेळेला घेतलं मी चंद्र आलो, पण मनाला आनंद वाटला. हे सर्व माणसं जेव्हा पाहिले, एकमेकाला जीव लावणारी माणसं असावी, एकमेकाची मन दुखवणारी माणसं नसावी, ते मी आल्यानंतर मला पाहिलं. आदरणीय गोपचेडे सर, इथला स्टाफ, माझ्या केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक अत्यंत गुणी आहेत. अत्यंत गुणी आहेत. मी काय केलं मला माहित नाही, पण इमानदाराला इमानदारचे सारखे माणसं मिळतात असं मला नक्की माहिती आहे. जो परमेश्वर न्याय देतो, दादा मला केंद्राचा कुठला स्थान द्या. गोपचेडे सर किंवा माझे केंद्राचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक अतिशय चांगलं काम करतात. माझं केंद्र तालुक्यामध्ये नंबर 1 ला आहे आणि असे बोलून ते शिक्षक आहेत. मॅडम तुमच्याविषयी जास्त बोलणार नाही, तुमचं संकट टळलं, देवाला चिंता होतं. हे तुमच्या कार्याचं फलित आहे, तुमच्या वागण्याचं हे सर्व फळ आहे. तुम्ही 1.5 वर्ष तुम्हाला पाहिलं, जेव्हा मी केंद्रावर भेट द्यायला येऊ तेव्हा आमच्या हनुमानी मॅडम सर्व शिक्षक सर्व शिक्षिका अध्यापनामध्ये मग्न. मी गोपचेडकरला बोलून घेतलं. गोपचेडकरचं एवढं वय झालंय, ते सुद्धा सारखं विहिरी फिरतात, इकडे तिकडे फिरतात, खिचडी करताय, बाथरूम करताय, तुला काय आहे का, त्या सगळ्या गोष्टी तुमच्यामुळं. जेव्हा शिक्षक शाळेमध्ये चांगले असतात ना, तेव्हा मुख्याध्यापकाला बळ येते. गाव चांगलं असलं की शाळेला बळ येते, तेव्हा शिक्षकाला बळ येते. तसं माझं ते केंद्र होतं खूप चांगलं आहे. गावाचे लोक खूप चांगले आहेत. अध्यक्ष मॅडम आहेत, दादा आहेत, एवढं मोठं व्यक्तिमत्व असूनही अगदी प्रेमानं बोलतात. तर तुम्हाला एक विनंती करणार आहे. आणि 58 वर्ष वय हे उगाच शासनात ठेवलं नाही. शरीर दिसायला बघा दिसते, होत अडगं चांगलं दिसते, पण मधून पोकळले असते काम करून. तसं थकला, मनाने थकला नसता तर शरीराने थकला. आता जास्त ताण घ्यायचा नाही. विमानाने प्रवास केलाय कधी नाही? करा, विमानाने प्रवास करा. दोन्ही जावई दोन्ही देखील चांगले आहेत. मस्त मुलगी ती कोण बोलते, तिनं सासऱ्याचं वर्णन केलं. ते भाग्यानं मिळते हो. मुलगा नाही तुम्हाला, भाग्यवान आहात. मुलगा नाही, भाग्यवान आहात तुम्ही. 2 मुली आहेत, हेच तुमची मुलं आहेत. मी पाहता समाजामध्ये, बाजूला चालू कर, समाजामध्ये पाहता तुम्ही मुलाच्या वडिलांची काय हाल व्हायली. मुलं कुठं पैसा सर्व महत्वाचा आणि आनंद महत्वाचा आहे. आनंद घ्या, मस्त फिरा, भारत भ्रमण करा, जगात कुठं जा.